Hello students, today we are going to start new topic inverse variation. In last video we studied about direct variation. Now we start inverse variation. Then what is inverse variation? When the two values are related to each other such that if one value increases then other value decreases, and if other value increases then the first value decreases, then we call it inverse variation. म्हणजेच इट मीन्स दॅट जर दोन क्वांटिटीज असेल आणि त्या दोन क्वांटिटीपैकी फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज होत आहे, ॲट द सेम टाईम सेकंड क्वांटिटी काय होईल, डिक्रीज होईल. अँड व्हाईस वर्सा, इफ फर्स्ट क्वांटिटी डिक्रीजेस देन द सेकंड क्वांटिटी इन्क्रीजेस. अशा प्रकारच्या ज्या व्हेरिएशन्स असतात त्याला आपण म्हणतो inverse variation. Definition is, if two quantities are linked in such a way that an increase in one causes corresponding decrease in the other and vice versa, then such a variation is called inverse variation. इथे पण या डेफिनेशनमध्ये पण तेच सांगितलं आहे, देर इज टू क्वांटिटीज, देन व्हेन द फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीजेस and increase in one quantity causes corresponding decrease in the other, म्हणजे दुसरी क्वांटिटी काय होईल, डिक्रीज होईल. अँड व्हाईस वर्सा म्हणजे त्याच्याच अपोजिट. देन सच अ व्हेरिएशन इज कॉल्ड इनवर्स व्हेरिएशन. काही एक्झाम्पल्स बघूया. एक एक्झाम्पल इथे घेतलेला आहे मी, बघा. इफ टू काऊज कॅन ग्रेस अ फील्ड इन 12 days, 4 cow will graze the same field in 6 days and 8 cows will graze the same field in 3 days. देन ही जी इन्फॉर्मेशन आहे या इन्फॉर्मेशनला शो करण्यासाठी मी एक इथे टेबल ड्रॉ केलेला आहे. या टेबलवरून तुम्हाला हा प्रॉब्लेम पूर्ण क्लिअर होऊन जाणार. द नंबर ऑफ काऊज त्याला शो केलेला मी स्मॉल एने, अँड नंबर ऑफ डेज टू ग्रेज त्याला शो करूया स्मॉल बी. व्हॉट इज ग्रेज? ग्रेज तुम्हाला माहिती आहे ग्रेज? व्हॉट इज ग्रेज? ग्रेज मीन्स गाई जेव्हा चरतात त्याला म्हणतो आपण ग्रेज. ओके, तर एक फील्ड ग्रेज करण्यासाठी 2 काऊजला 12 days लागतात. त्याच सेम फील्डला ग्रेज करण्यासाठी 4 काऊजला 6 days लागत आहे, आणि त्याच सेम फील्डला ग्रेज करण्यासाठी 8 काऊजला 3 days लागत आहे. तर याला आपण टेबल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, नंबर ऑफ काऊज ए अँड नंबर ऑफ डेज टू ग्रेज बी. 2 cows, when there is 2 cows, the number of days to graze 12 days. If there is 4 cows, then the number of days to graze the same field 6 days. If there is 8 cows, then the number of days is 3, and if there is 12 cows, the number of days is 2, and if there is 24 cows, the number of days टू ग्रेज द सेम फील्ड इज 1. या प्रॉब्लेममध्ये तुम्ही बघत असाल, जसं जसं आपण इथे नंबर ऑफ काऊज इन्क्रीज होऊन राहिलेले आहे तसं नंबर ऑफ डेज डिक्रीज होत चाललेला आहे. दिसत आहे? 2 cows 12 days, 4 cows 6 days, 8 cows 3 days, 12 cows 2 days अँड 24 cows 1 days. तर यामध्ये तुम्हाला असं दिसत असेल, रिलेशन असं आहे की नंबर ऑफ काऊज इन्क्रीज होत आहे तर नंबर ऑफ डेज डिक्रीज होत आहे. म्हणजे जसं जसं क्वांटिटी वाढत जाईल तसं तसं नंबर ऑफ डेज काय होईल, कमी होईल. अच्छा, यामध्ये आणखी एक रिलेशन असं दिसत आहे, ही जी व्हॅल्यू आहे ए आणि बी, दॅट इज 2 अँड 24, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 24 येत आहे. देन 4 अँड 6 या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन 24, 8 अँड 3चं मल्टिप्लिकेशन 24, अँड 12 अँड 2चं पण मल्टिप्लिकेशन 24, अँड 24 मल्टिप्लाइड बाय 1 इज ऑल्सो 24. म्हणजे सगळ्यांचं जो मल्टिप्लिकेशन आहे 24 आहे. इट मीन्स दॅट ए मल्टिप्लाइड बाय बी इज इक्वल टू 24. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आहे, 24. दिस इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ इनवर्स व्हेरिएशन, दॅट इज ए मल्टिप्लाइड बाय बी इज कॉन्स्टंट. ते कसं येत आहे, कॉन्स्टंट येत आहे. जेव्हा इनवर्स व्हेरिएशनमध्ये ही प्रॉपर्टी आहे की त्या दोन्ही व्हॅल्यूजचे जो मल्टिप्लिकेशन आहे, जो प्रोडक्ट आहे तो कसा येईल, कॉन्स्टंट येईल, आणि ते कॉन्स्टंटला आपण केने डिनोट करतो. इफ टू क्वांटिटीज ए अँड बी आर इन इनवर्स व्हेरिएशन, देन द प्रोडक्ट ए इंटू बी इज ऑलवेज
कॉन्स्टंट. बघा इथे दिलेलं आहे, दे वेनेवर देअर इज अ टू क्वांटिटीज ए अँड बी, जर समजा दोन क्वांटिटीज ए अँड बी असेल आणि त्या इन्व्हर्स व्हॅरिएशनमध्ये जर समजा असतील तर त्यांचं प्रोडक्ट नेहमी कसं असेल, ऑलवेज कॉन्स्टंट. दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तो जो कॉन्स्टंट असेल ए मल्टिप्लाइड बाय बी त्याला आपण म्हणू कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. पुन्हा एक एक्झाम्पल बघूया. इफ ए अँड बी व्हॅरी इनव्हर्सली ॲज इच अदर, जर समजा दोन क्वांटिटीज आहे ए अँड बी अँड दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल. ओके, देन ए मल्टिप्लाइड बाय बी, ए वन मल्टिप्लाइड बाय बी वन. बघा इथं टेबल दिलेलं आहे, ए बी हे दोन क्वांटिटीज आहे, त्याचे व्हॅल्यूज आहे, फर्स्ट आहे ए वन आणि बीची फर्स्ट व्हॅल्यू आहे बी वन, एची सेकंड व्हॅल्यू आहे ए टू आणि बीची सेकंड व्हॅल्यू आहे बी टू. तर आता जसं सांगितलं आहे याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं असते, कॉन्स्टंट असते. इट मीन्स ए वन मल्टिप्लाइड बाय बी वन इज इक्वल टू कॉन्स्टंट, दॅट इज के, अँड ए टू मल्टिप्लाइड बाय बी टू इज ऑल्सो इक्वल टू के. कारण की दोघांचं हा जो प्रोडक्ट आहे या दोघांचं प्रोडक्ट हे कसं येईल, कॉन्स्टंट येईल. का बरं, बिकॉज दे आर इनव्हर्सली प्रपोर्शनल, दे व्हॅरी इनव्हर्सली, म्हणून त्यांचं प्रोडक्ट कसं येईल, कॉन्स्टंट येईल. तर ए वन मल्टिप्लाइड बाय बी वन इज कॉन्स्टंट अँड ए टू मल्टिप्लाइड बाय बी टू इज ऑल्सो कॉन्स्टंट. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. नाऊ फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 दोघांची व्हॅल्यू सेम येत आहे. याची पण व्हॅल्यू के आहे आणि याची पण व्हॅल्यू के आहे. इट मीन्स दॅट ए वन मल्टिप्लाइड बाय बी वन इज इक्वल टू ए टू मल्टिप्लाइड बाय बी टू. ओके, जर समजा हे इक्वल असेल तर बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, बघा इथे ए टू मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर तो ए वनच्या डिनॉमिनेटरमध्ये डिवाइडमध्ये येणार आणि बी वन मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तर बी वन इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये खाली येणार. म्हणजे ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी टू अपॉन बी वन. ओके, यालाच आपण या प्रकारे लिहू शकतो, ए वन इज टू ए टू इज इक्वल टू बी टू इज टू बी वन. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये हा जो रेशो आहे तो असा येतो, ए वन इज टू ए टू इज इक्वल टू बी टू इज टू बी वन. बट इन द डायरेक्ट व्हेरिएशन दिस रिलेशन इज ए वन इज टू ए टू इज इक्वल टू बी वन इज टू बी टू असा येतो. बघा इथे लिहिलेलं आहे. दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन इनव्हर्स व्हेरिएशन अँड डायरेक्ट व्हेरिएशन. हा मेन डिफरन्स आहे इनव्हर्स आणि डायरेक्ट व्हेरिएशनमधला. काय, इन डायरेक्ट व्हेरिएशन धिस रिलेशन इज इन द फॉर्म ऑफ ए वन इज टू ए टू इज इक्वल टू बी वन इज टू बी टू असा असतो डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये. बट इन इनव्हर्स व्हेरिएशन हा व्हेरिएशन असा असतो, ए वन इज टू ए टू इज इक्वल टू बी टू इज टू बी वन. म्हणजेच हा बी वन आणि बीची जी व्हॅल्यू आहे ती इनव्हर्सली असते, उलट असते, म्हणजे बी टू इज टू बी वन. दिस इज द रूल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. काय रूल आहे, इफ टू क्वांटिटीज ए अँड बी व्हॅरी इनव्हर्सली ॲज इच अदर देन रेशो ऑफ एनी टू व्हॅल्यूज ऑफ ए, एची जे एनी टू व्हॅल्यूज आहे म्हणजे ए वन अँड ए टू इज इक्वल टू द इनव्हर्स रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ बी. इनव्हर्स रेशो ऑफ करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ऑफ बी, बीची इनव्हर्स रेशो, दॅट इज एचा रेशो काय येईल, ए वन इज टू ए टू, ए वन इज टू ए टू, आणि बीचा रेशो काय येणार, इनव्हर्सली, म्हणजे बी टू इज टू बी वन. या प्रकारे समजलं हे व्हॉट इज इनव्हर्स व्हेरिएशन. इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये फर्स्ट क्वांटिटी इन्क्रीज होईल, देन द सेकंड क्वांटिटी डिक्रीज होणार. ओके, आणखी एक एक्झाम्पल इथे गेलेलं आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग टेबल ए अँड बी एक्झिबिट्स इनव्हर्स व्हेरिएशन. इथे 3 टेबल्स दिलेले आहे. या टेबल्समध्ये आपल्याला ओळखायचं आहे कोणता इनव्हर्सली व्हॅरिएट होऊन राहिलेला आहे, कोणता इनव्हर्स व्हेरिएशनचा प्रॉब्लेम आहे. ओके, तर या तिन्ही प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करून बघावं लागेल आणि सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपण सांगू शकतो की कोणता इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. फर्स्ट, ए अँड बी 328, 520 अँड 712 अशा हे व्हॅल्यूज दिलेल्या आहे. आपल्याला माहिती आहे रूल, द रूल इज ए वन इज टू ए टू इज इक्वल टू बी टू इज टू बी वन. जर समजा अशा फॉर्ममध्ये आन्सर येत असेल देन वी कॅन से दॅट दिस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल. सो ए वन इज टू ए टू, this is suppose a1 and this is a2. a1 is to a2 means 3/5 इथे लिहिलेलं आहे इज इक्वल टू b2 is to b1. b2 ची व्हॅल्यू आहे b1 ही आहे b2 ही आहे. b2 is to b1 दॅट इज 20/28 या प्रकारे लिहिलेलं आहे.
आता आपण याला सॉल्व करूया. 20 आणि 28ला कशाने डिवाइड होईल, तर 4 5 जा 20 अँड 4 7 जा 28, बरोबर आहे. 4 5 जा 20, 4 7 जा 20, आणि इथे डिवाइड तर होऊ शकत, पॉसिबलच नाही. इट मीन्स दॅट देअर 3/5 इज नॉट इक्वल टू 5/7. हे दोन रेशो इक्वल आहेत का? नाही आहे. रेशो इक्वल नाही आहे. इट मीन्स दॅट फर्स्ट एक्झाम्पल इज नॉट इनवर्स. म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो इनवर्सचा प्रॉब्लेम नाही आहे, इनवर्सचा व्हेरिएशन नाही आहे. कारण की हा जो रेशो आहे A1:A2 इज इक्वल टू B2:B1, हा रेशो इथे इक्वल येत नाही आहे, नॉट इक्वल येत आहे, म्हणून तो इनवर्स व्हेरिएशन नाही आहे. सेकंडमध्ये बघा, दिस इज A1 अँड दिस इज A2, मीन्स A1/A2 4/7 इज इक्वल टू B2/B1. B2 इज 3 अँड B1 इज 6, 3/6. यामध्ये पण बघा, 3 1 जा 3, 3 2 जा 6, इथे डिवाइड करणं पॉसिबल नाही आहे. इट मीन्स दॅट 4/7 इज नॉट इक्वल टू 1/2. हे दोन रेशो पण इक्वल नाही आहे. दॅट्स वाय धिस एक्झाम्पल इज नॉट फॉर इनवर्स व्हेरिएशन. तो पण इनवर्स व्हेरिएशनचा प्रॉब्लेम नाही आहे. ओके, नाव द थर्ड, दिस इज A1, दिस इज A2. A1/A2 and 2/16 and B2/B1 and 5/20. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 5 1 जा 5. एक मिनिट, इथे ॲक्च्युली इथे 40 पाहिजे, हा 40 आहे. ओके, नाव 5 1 जा 5, 5 8 जा 40. तर या दोन रेशोमध्ये बघा, द रेशो इज इक्वल 1/8 इज टू 1/8. दोन्ही रेशो इक्वल आहे. इट मीन्स दॅट ही जी कंडिशन आहे, हा जो रूल आहे फॉलो करत आहे. A1:A2 इज इक्वल टू B2:B1, हा जो रूल आहे हे फॉलो करत आहे. मीन्स हा जो थर्ड एक्झाम्पल आहे हा इनवर्स व्हेरिएशनचा एक्झाम्पल आहे. ओके, यालाच आपण समोर चेक करून बघूया. सपोज दिस इज A1 अँड दिस इज A2 अँड दिस इज B1 अँड दिस इज B2. So A1/A2, that is 16/4, is equal to B2/B1, that is 20/5. Then 4 1 जा 4, 4 4 जा 16, 5 1 जा 5, 5 4 जा 20. Answer is 4 is equal to 4. इथे पण रेशो इक्वल येत आहे. इट मीन्स दॅट धिस एक्झाम्पल इज ऑफ इनवर्स व्हेरिएशन. समजलं तुम्हाला की इनवर्स व्हेरिएशनला कसं ओळखायचं आहे?